नागपूरच्या सावनेरमध्ये रविवारी उशिरा रात्री एक हृदयद्रावक घटना घडली। रेल्वे खाली येऊन एका 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। दादाजी नगर परिसरातील गिरीधर उर्फ गोलू सुरेश धांडोडे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार सावनेर शहरातील दादाजी नगर परिसरातील रहिवासी गिरीधर उर्फ गोलू सुरेश धांडोडे वय 30 वर्ष याचा रेल्वे खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे। माहिती मिळताच सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून ओळख पटविण्याची प्रक्रिया केली। सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ मृतकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला। त्यानंतर मृतदेहाची ओळख गिरीधर उर्फ गोली धांडोळे अशी पटली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सावनेर येथील सरकारी रुग्णालयात हलविला। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करण्यात आला। या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत।